नमस्कार, मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. या वर्षापासून भारताच्या इन्कम टॅक्स नियमांमध्ये मोठे बदल बघायला मिळणार. 64 वर्ष जुना आयकर अधिनियम 1961 हा कायदा आता कालबाह्य झाला आणि नवीन आयकर अधिनियम 2025 लागू झाला. कर प्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक व्हावी हा यामागचा सरकारचा उद्देश आहे. पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर असं दोन्ही नमूद करावं लागायचं. त्यामुळे व्यावसायिकांचा गोंधळ उडायचा. आता ही जुनी पद्धत सरकारनं बंद केली आणि टॅक्स इयर ही नवी संकल्पना सुरू केली. कर्जासाठी व्यावसायिकाची फाईल आमच्याकडे आली की या फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरच्या मुद्द्यावरून बऱ्याच ग्राहकांचा गोंधळ उडायचा. आम्ही ग्राहकांना सांगायचो असेसमेंट इयर 2025-26 चा आयटीआर द्या. ग्राहक म्हणायचे साहेब 25-26 अजून संपलंच नाही तर ते आयटीआर कसं देणार. मग त्यांना समजावून सांगावं लागायचं. बऱ्याच लोकांना कळायचं, बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून जायचं. तर हा गोंधळ आता बंद होणार आहे. नोकरदार लोकांना ऑफिस कडून अगोदर फॉर्म नंबर 16 मिळायचा, तो आता मिळणार नाही. त्याऐवजी आता नोकरदार लोकांना फॉर्म नंबर 130 मिळेल. अर्थात या 130 नंबरच्या फॉर्म मध्ये फॉर्म नंबर 16 प्रमाणेच सर्व माहिती असणार आहे, पण ती सुटसुटीत असणार आहे. व्यावसायिकांसाठी विशेष बाब म्हणजे आता इन्कम टॅक्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर देखील करता येणार आहे. तर मित्रांनो, 1 एप्रिल पासून या आयकर अधिनियम 2025 लागू झाला असला तरी 31 मार्च 2027 पर्यंत तुम्हाला कर्ज प्रकरणासाठी जुन्या कर प्रणालीप्रमाणेच कागदपत्र द्यावी लागणार आहे. कारण व्यावसायिकांना 31 मार्च 2026 पर्यंतचा इन्कम टॅक्स जर तुम्हाला भरायचा असेल तर फायनान्शियल इयर 25-26 चा टॅक्स आयकर अधिनियम 1961 प्रमाणेच भरावा लागेल. नोकरदार लोकांना आत्ताच काही फॉर्म नंबर 130 मिळणार नाही, तो त्यांना 1 एप्रिल 2027 नंतर मिळेल. त्यामुळे नवीन इन्कम टॅक्स कायद्यानुसार कागदपत्र मिळाले नाहीत म्हणून तुम्हाला कर्ज मिळणार नाही, खूप अडचणी येतील, त्रास होईल, ही भीती मनातून काढून टाका. इन्कम टॅक्स कायद्यामध्ये बदल जरी झाले असले तरी आपलं कर्ज वितरणाचं काम हे जुन्या पद्धतीनुसारच सुरू राहील. 1 एप्रिल 2027 नंतर ही नवीन कागदपत्र तुम्हाला कर्ज प्रकरणासाठी दाखल करावी लागतील. त्यामुळं सध्या निश्चिंत राहा. आणखी काही शंका असतील, माहिती हवी असेल तर साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, भरपूर शेअर करा. या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.